तो कळस आहे, घुमट आहे, म्हणजे पूर्णत्व आहे. म्हणजे बोधिसत्व या पदाची व्यक्तीची परिपूर्णता कधी होईल? कळस झाल्या. एखाद्या इमारतीची विहाराची परिपूर्णता कधी होईल? ते कळस. आता आपल्या चैत्यभूमीचं बांधकाम चालू आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं बांधकाम चालू हिंदू मिलच्या जागेवर. तेव्हा तो पुतळा उभा राहिल्यानंतर त्याचं अनावरण जेव्हा आपण करू तेव्हा ते पूर्ण. तेव्हा अशा पद्धतीनं हे बोधिसत्व बुद्ध झालेले आहेत असं आपण पाहिलेलं आहे. आता त्याच काळात जे आहे बुद्ध आणि त्याचे पूर्वकाली, त्या काळात सिद्धार्थ गौतम जसा विद्वान होता तसे दुसरे देखील लोक विद्वान होते. मग त्याचे कोण कोण समकालीन आहे हे याच्यामध्ये दिलेलं आहे. तर त्या काळात सिद्धार्थ गौतमाच्या काळात वेद नावाचे ग्रंथ, वेद आजही आहेत. किती वेद आहेत? आपण मागे पाहिलं 4 वेद आहेत. कोणते कोणते आहेत? ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद. ऋग्वेद 1, सामवेद, अथर्ववेद 2, अथर्ववेद 3, यजुर्वेद 4. हे 4 मुख्य वेद आहेत. आता या वेदाची जी काही आहे, या वेदात नेमकं काय सांगितलेलं आहे? तर या वेदामध्ये जगाची उत्पत्ती कशी झाली, माणसाची उत्पत्ती कशी झाली, याबद्दलच त्याच्यामध्ये माहिती आहे. आता बुद्धांनी सर्वच वैदिक ऋषींनी आदरणीय वाटले नाही. आता बुद्धाची जी काही थेरी आहे तर वैदिक याच्यामध्ये वेदाचं थोडक्यामध्ये सार असे आहे की वेद हे देवानं लिहिलेले आहे. त्याच्यामुळं ते त्याच्यातलं म्हणणं हे 100% खरं आहे. वेद आहे तर वेदाची निर्मिती, आता जसा हा ग्रंथ आहे बाबासाहेबांनी लिहिला, त्यानंतर आपले जे काही बौद्ध वाङ्मय आहे ते त्रिपिटक आहे, म्हणजे 3 पेट्या आहेत आणि ते पेट्या भरून ग्रंथ आहे. ते कुणी लिहिले? ते कुणी लिहिले? बुद्धाने लिहिले? नाही, बुद्धानं लिहिले. बुद्धाच्या नंतर जे आहे, जे भिक्षू होते त्या भिक्षूंनी काय केलं की चर्चा करून काय खरं असेल आणि काय खोटं असेल याच्यावर चर्चा करून जे खरं सर्वानुमते ठरलं त्या पद्धतीने त्यांनी ते लिहिले. बुद्धघोष नावाच्या ग्रंथाने लिहिले. बुद्धघोष यांनी लिहिले. कोणतं पिटक लिहिलंय? आता 3 पेटारे म्हणलंय ना आपण. उल्लेख आहे बाबा, पण त्यांनी लिहिलं कोणतं? तर मोठमोठ्या 8-8 महिन्याच्या 1-1 वर्षाच्या काय धम्म परिषदा त्या काळात झालेल्या आणि सगळे भिक्षू एकत्र बसून त्यांनी काय एक गोष्ट सर्वानुमते चर्चा करून त्यातला विरोध प्रचंड, काही गोष्टीला विरोध झाला. ते म्हणले हे असू शकत नाही, जसं आता आपण म्हणतो
की एका पारामितीचा एक जन्म राहू शकते का? मग याचा अर्थ असा आहे की कुठलाही मनुष्य कधीही बौद्ध होऊ शकतात. जसं मग आपण काय म्हणू, 2500 वर्षापासून कोणी बौद्ध झाले? सिद्धार्थ झाला, त्याच्यानंतर काय कोणी झालं? मग आता राहुल काय म्हणू की अजून एखादा बौद्ध होणार आहे, त्याचं कधी बौद्ध होईल त्याचा काही पत्ता नाही, आणि तो होऊन काय करील त्याचा देखील काही आपल्याला आज स्थान पत्ता नाही. तर आपण म्हणलं बाबासाहेब एवढा महान माणूस जर बुद्ध नाही झाला तर आता बाबासाहेबांपेक्षा कोण होणार आहे दुसरा मोठा? आपण म्हणणार ना सामान्य माणूस. बाबासाहेबांना बुद्ध होण्याच्या सगळ्या गोष्टी समजा बुद्धच आहेत, म्हणलं नाही हे आपली चुका कोणाची असेल? बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. व त्यांना म्हणलं कोण आधी बोधिसत्व, त्याच वेळेस जर त्यांना बुद्ध म्हणले असते तर हे गोष्टी आता चर्चेच्या आहेत. आपल्याला काय करायचं आहे की वैदिक ऋषी जे होते त्यांनी वेदामध्ये फक्त एवढ्या गोष्टी मांडलेल्या आहेत की जग उत्पन्न कसे झाले, वस्तूची निर्मिती कोणत्या पद्धतीने झाले, त्यांचे ऐक्य व अस्तित्व आहे काय, निर्मिती कशी झाली, कुणाच्या आज्ञेने झाली, कशापासून जग निर्माण झाले आणि जगाचा शेवट कसा होणार आहे, हे वेदामध्ये सांगितले. तद्वतच वेदामध्ये समाज रचना देखील सांगितली. ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये 10व्या अध्यायामध्ये भाग मंडल म्हणजे भाग आपण म्हणतो ना, मंडल 1 भाग 1 प्रकरणे 7. तसंच ऋग्वेदामध्ये जे 10वं मंडल आहे त्याच्यामध्ये सांगितलेले आहे की समाज पुरुषाचे 4 भागात समाज विभागलेला आहे. नंबर 1 ब्राह्मण, जो देवाच्या ब्रह्माच्या मुखातून जन्म झालेला आहे. हे ऋग्वेदात. हे बुद्ध सिद्धार्थ असतानाही हे तत्वज्ञान होतं आणि ते यांनी सिद्धार्थांनी नाकारलेलं आहे. बुद्धांनी हे तत्वज्ञान नाकारलेलं. त्यांनी बघा याच्यात लिहिलंय, बुद्धाच्या मते वेद हे ओसाड वाळवंटाप्रमाणे निरुपयोगी आहे. नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रामध्ये वेदातल्या मंत्रात काहीही नाही. वेदामध्ये वर्ण व्यवस्था सांगितलेली आहे आणि ती 4 वर्णावर आहे. त्याची निर्मिती अशी सांगितली की ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण जन्मले, बाहूतून क्षत्रिय जन्मले, पोटातून वैश्य जन्मले आणि पायातून शूद्र जन्मले. ही थेरी वेदामध्ये आहे. सिद्धार्थ गौतमाच्या आधी देखील होती, आता देखील आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बुद्धांनी त्याला फोडून काढलेला आहे. ते सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की ज्याच्यापासून काही शिकता येईल असे काही मंत्रामध्ये नसल्यामुळे बुद्धांनी मंत्र नाकारलेले आहे. बुद्धांनी मंत्र नाकारलेले. आता त्यानंतर त्या काळात एक कपिल तत्ववेता आला. कपिल, आपण बरेच लोकांचे नाव कपिल ठेवले. कपिल मुनी. आपले क्रिकेटचे कॅप्टन देखील कपिल देव, कलकत्त्याचे कपिल देव. आणि आपल्या अनेक मुलांची नावं आपण या कपिल ऋषीवरून कपिल ठेवलेली आहे. तर याचं काय म्हणणं होतं की याचं असं म्हणणं होतं की तत्वज्ञानातील दृष्टिकोन अनन्यसाधारण होता
त्याच्या तत्वज्ञानाला काय आपण म्हटले? सांख्य तत्वज्ञान. म्हणजे जे आलार कालाम होता, बरोबर, त्याच्यापूर्वी ते तत्वज्ञान कपिल ऋषींनी सांगितलेलं आहे. कपिल ऋषींनी सांगितलेलं आहे. आता सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे, हे सांख्य तत्वज्ञानाचा पहिलं तत्व आहे. आपण म्हणलं हे सत्य आहे, कोर्टामध्ये म्हटलं सत्य आहे. जग काय म्हणतो? हे सत्य आहे. हे कशावर? त्याला पुरावा. जर सत्याला पुरावा नसेल तर सत्य स्वीकारल्या जात नाही कोर्टामध्ये. आता इथं देखील सत्याला पुराव्याचा आधार पाहिजे, हे सांख्य तत्वज्ञानाचे पहिले तत्व. सत्य सिद्ध करण्यासाठी त्यांनी दोन मार्ग सांगितले, एक प्रत्यक्ष ज्ञान आणि दुसरं अनुमान. आता आपण अनुमान करू शकतो. काय करू शकतो? आज पाऊस येईल, हे अनुमान करू शकतो. कशावरून? बघा ना, बाहेर गेलं तर थंडी हवा आहे, थंड्या हवेमुळं ढगातले जे बाष्प आहे त्याचं रूपांतर पाण्यात होतं, त्याचं रूपांतर पाण्यात, आणि बाष्पाचं रूपांतर पाण्यात झालं की पाऊस येतो. हे काय आपला अनुमान आहे. आणि प्रत्यक्ष आपण ते अनुमान देखील करून आतापर्यंत खरं झालेलं आहे. हे अनुमान खरं झालेलं आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुमान, ज्याला प्रत्यक्ष ज्ञान नाही ते अनुमानानं आपण सांगितलं. आता पंजाबराव डक किंवा हवामान खातं, त्याला त्याचं ज्ञान हा की हवा कुठल्या दिशेला वाहायली, किती जोरानं आले म्हणजे ते पाऊस पडू शकतो, हे आपल्याला ज्ञान नाही, पण आपण अनुमान करू शकतो. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे समोरची वस्तू मनाला आहे अशी भासणं, म्हणजे हे प्रत्यक्ष ज्ञान. की हे आता बोर्ड आहे, बोर्डावर आपण लिहिलेलं आहे, हे प्रत्यक्ष ज्ञान. आणि अनुमान कारणावरून त्याचा भाव ओळखतो. जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे, म्हणजे आपलंच उदाहरण बाबासाहेबांनी इथे लिहिले बघा. म्हणजे त्याला माहित होतं की माझे अनुयायी देखील हे वाचतील. जसे ढगांच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान काढणे, कार्यावरून कारण ओळखणे. आणि त्याचे दुसरे एक तत्व होतं, सृष्टीची उत्पत्ती आणि तिचे कारण. हे विश्व निर्माण करणारा कोणीतरी निर्माता आहे, हा सिद्धांत कपिल ऋषीने अमान्य केला. वेदात काय म्हटलंय? सृष्टीचा निर्माता ब्रह्मा आहे, ब्रह्म्यानं सृष्टी निर्माण केली, देवानं सृष्टी निर्माण केली. कपिल ऋषी म्हणतंय की नाही, सृष्टीचा कोणी निर्माता आहे हे मला मान्य नाही. ज्याप्रमाणे मातीतून मडके तयार होते किंवा सुतापासून कपडे होतात, त्याप्रमाणे वस्तूचे अस्तित्व पहिल्यापासूनच कारणात असते असे त्याचे मत. त्याचं काय म्हणणं आहे की सुतापासून कपडा होतो, मातीपासून मडकं, म्हणजे कपड्याच्या आधी सूत आहे, सुताच्या आधी मडक्याच्या आधी मडक्याच्या आधी माती आहे, सुताच्या आधी काय? कापूस. बरोबर, कापूस. कापसाच्या आधी कापसाचं झाड आहे, त्याचं बी आहे, त्याच्या आधी माती आहे, त्याच्यातून कापूस. रुई आहे, त्याची
कापसाच्या बिला काय म्हणतात? सरकी. सरकी. बरोबर. हे आहे, हे कपिल ऋषीचं म्हणणं आहे. विश्व एखाद्या निर्मात्याने केले हा सिद्धांत अमान्य करण्याची कपिलाने काही आधार त्याला दिलेले आहेत आणि त्याचं म्हणणं आहे की ते कोणी पाहू शकत नाही. ब्रह्मानं सृष्टी निर्माण केली हे सिद्धांत प्रत्यक्ष किंवा अनुमानानं देखील सिद्ध होत नाही. तर कपिल काय म्हणतो? उत्क्रांत वस्तू, ते काय म्हणतो की वस्तू ही उत्क्रांत झालेली आहे. आता आपण म्हटलं माती, माती म्हटलं, माती कशापासून निर्माण झाली? धुळीच्या कणापासून. धुळीचे कण. धुळीचे कण म्हणजे धूळ आहे ती एकत्र आलेली आहे. आता हे समजा पाणी आपण असं म्हणलं की हे पाणी आहे. पाणी कशापासून झालं? पाणी हे ही पृथ्वी जशी निर्माण झाली, आता त्याचा फार मोठा असा पसारा आहे. पृथ्वी कशी निर्माण झाली विज्ञानामध्ये आपण विज्ञानवादी आहे. बाबासाहेबांचे सगळे अनुयायी, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा विज्ञानवादी विचार, तो अज्ञानवादी नाही, तो विज्ञानवादी. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं, सगळ्या शास्त्रज्ञांनी म्हटलं, आज जे मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी देखील काय म्हटलं की ही पृथ्वी उत्क्रांत झालेली. आता समजा उत्क्रांतीचे तुम्हाला साधी उदाहरण सांगतो, समजलं असं. आता समजा आपण या खुर्च्यावरती बसलो, आता आपलं प्रत्येकाचं वजन 60 किलो, कोणाचं 70 किलो, असं वेगवेगळं वजन आहे. आपण या कोणत्याही खुर्चीवर आज बसू शकतो. पण असं गृहीत धरा की एक 100 वर्षानंतर, 150 वर्षानंतर ही खुर्ची एवढं वजन पेलण्याची राहील का? नाही, राहणार नाही. का राहणार नाही? ही इथंच ठेवली अशी याच हॉलमध्ये. तर ही खुर्ची साधं असं हात जरी केला तर तिची खळखळ तुकडे. उत्क्रांत म्हणजे संथ गतीने झालेला बदल आहे. तर हे जसं आहे की हिला काहीच न करता ही वस्तू काही दिवसानंतर नष्ट होते, तिची ताकद हळूहळू कमी होते. आता आपलंच बघा, आपण लहानपणी तरुणपणामध्ये जेवढं काम करीत गेलो, जेवढं ओझं उचलत गेलो, तेवढं आज करू शकतो का? नाही. मग हळूहळू आपण उत्क्रांत होत चलो ना, म्हातारपणाकडे, अशक्तपणाकडे. आपल्याला पताही लागला नाही की आपण जन्मानंतर कसे मोठे झालो, कसं काय झालो, भाषा कशी शिकलो, हे देखील आपल्याला पता नाही की आपण मराठी कसं काय बोलायलो. तेव्हा लहानपणीच आपल्या आईनं तेव्हा तेलंगणात गेले असते तर आपण सगळेजण तिकडे तेलगू शिकलो असतो. आई वडील जर आपले तेलंगणात गेले असते निजामाबादला, किंवा आता बिलोलीचे माणसं काय तेलगू बोलतात, कन्नडी बोलतात, मराठी. हे उत्क्रांतीचा भाग. त्या पद्धतीनं कपिलाचं जे म्हणणं होतं की हे सगळं उत्क्रांत झालेलं आहे. आता त्याच्यानंतर तिसरा प्रकारची तत्वज्ञान आणि ग्रंथ होते, ते आहेत ब्राह्मण्य. ब्राह्मण्य, ब्राह्मण्य म्हणजे ब्राह्मण नाही. ब्राह्मण म्हणजे ती जात किंवा ती व्यक्ती नाही. तर हे ग्रंथाचं नाव आहे ब्राह्मणी. आता ते ब्राह्मणानेच लिहिले हे 100% बरोबर. जसं वेद आहे, वेदानंतर दुसरे ग्रंथ जर असतील वैदिक धर्माचे, हिंदू धर्माचे, तर ते आहे ब्राह्मण्य. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ म्हणजे ब्राह्मण. आधी वेद, त्याच्यानंतर ब्राह्मण.
आता हे ब्राह्मणने देखील 4 सिद्धांतावर आहे. त्याचे सिद्धांत कोणते आहेत की त्याचं असं म्हणणं आहे ब्राह्मणाचं की वेद जे आहे ते पवित्र आहे आणि पवित्रच नाही ते अचूक आहे. त्याच्यात काहीच चूक नाही. त्याच्यात काहीच चूक. जसं आता आपण हा ग्रंथ वाचताना काय म्हणालो, हे आपल्या काय बुद्धीला पटना झाले. हा, हे आपल्या बुद्धीला पटना झालं. हे याचं असं असेल असं आपण चर्चा करू. वेदाच्या बद्दल असं बोलायचं कारण ते अचूक आहे. कुराण देखील काय म्हणतात मुस्लिम, ते अचूक आहे. त्याच्यात काहीच खोटं नाही. वेद देखील अचूक आहे असं त्यांचं म्हणणं. पण आपण काय म्हणतो, 2500 वर्षापूर्वी त्रिपिटक लिहिलेलं आहे, त्याच्यातलं सगळंच्या सगळं काही खरं असू शकत. त्याच्यात काही खोट्या देखील गोष्टी आलेल्या आहेत त्या काळानुसार, जे आज खोट्या ठरलेल्या आहेत. त्या काळात ती खरी असते, त्या समाजाला ती खरी वाटते. पण आज आपण काय म्हणतो, आपल्या दृष्टिकोनातून आज असं होऊ शकत. कारण या 2500 वर्षामध्ये जे काही विज्ञान विकसित झालं त्याच्यानुसार आपण आज बोलत असतो. तर अशा पद्धतीनं या ब्राह्मणामध्ये देखील 4 सिद्धांत आहेत. 4 वेदाला ते मानतात. वेदाला ते देवाने निर्माण केलेलं मानतात. तद्वतच 4 वर्ण मानतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तसंच ते 4 अवस्था मानतात माणसाच्या. कोणत्या? ब्रह्मचार्य, त्यानंतर ग्रहस्थाश्रम, त्यानंतर वैराग्य आणि त्यानंतर जे 4थं आहे की ते संन्यस्त, म्हणजे आपलं देवाच्या ध्यानामध्ये राहणं, असं जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे. हे देखील बुद्धांनी नाकारलेलं. आणि मग नंतर जे आहे ते आहे उपनिषद. म्हणजे वेद पहिले ग्रंथ आहे, ब्राह्मण्य त्याच्यानंतरचे ग्रंथ आहेत, आणि तिसरे आहे उपनिषद. उपनिषदे जे ग्रंथ आहे ते ग्रंथ आहे ते या वेदांच्या विरोधातले. त्यांनी सांगितलं हे असं काही नाही. पण त्यांचं काय म्हणणं आहे की ब्रह्म सत्य आहे, ब्रह्म सत्य आहे आणि आत्मा हाच ब्रह्म आहे. म्हणजे माणसाचा आत्मा आणि माणूस अशी उपनिषदाची थेरी आहे. तेव्हा आता आपले 3:20 झालेले आहे. तर आपण 5वा भाग हा इथे समाप्त करूया. उपनिषदाची जी काही शिकवण आहे ती थोडक्यामध्ये आपण उद्या उंडळणी म्हणून घेऊ. म्हणजे उद्याच्या उंडळणीमध्ये तो भाग येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपला 5 भाग हे संपलेले आहे. खंड 1, भाग 1. त्या भागामध्ये किती प्रकरणे आहेत? ते आहे 7. 7 पैकी आपण 5 प्रकरणं संपवले. आज कोण वार आहे? शुक्रवार. उद्या शनिवार. म्हणजे शनिवारी उद्या आपला या ग्रंथातला खंड 1 भाग 1 पूर्ण होणार. सोमवार पासून आपण